शंकरपट म्हटलं की त्याच्यावर अभिनिक्त सम्राट राहतात पुरुष. पण या सर्व गोष्टीला बाजूला सारून एक सीमाताई पाटील म्हणून आहेत. त्यांनी पुरुषी प्रधान या देशात स्वतःचं शंकरपटात अस्तित्व निर्माण करून जवळजवळ 4 बैल त्यांच्याजवळ आहेत. आपण आज मुलाखत घेऊन राहिलो सीमाताई पाटील. जवळजवळ 42 वर्षापासून त्या या शंकरपटात धूर तर हाकलतातच, पण देवकीनंदन गोपाला या पिक्चरमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. पुरुषी प्रधान या देशात महिलांना 50% जरी आरक्षण असलं तरी अजूनही पुरुष हे महिलांचं वर्चस्व सहन करायला तयार नाहीत. या सर्व गोष्टींना ठेस पोहोचवणाऱ्या सीमाताई पाटील यांचे हे सर्व बैल आहेत. या बैलाचं नाव काय आहे? तकदीर हा बैल आहे. त्याच्यानंतर हा बकासूर. त्यानंतर हा पांढरा शुभ्र जो बैल आहे हा शंभू आहे. आणि हा छोटासा बैल आहे म्हैसूर जातीचा शंभू. हा दोन्ही शंभूच आहेत काय? म्हणजे शंभू नावाचे 2 बैल इथे आहेत. त्यानंतर हा चौथा बैल त्यांचा कृष्णा. आणि हा जो बसलेला आहे हाही शंभूचा. म्हणजे शंकरजीच्या नावाने 3 बैलांचं इथं त्यांनी नाव ठेवलेलं आहे. अशा ह्या सीमाताई पाटील इथं बसलेल्या आहेत. आपण त्यांची मुलाखत घेऊ. नमस्कार ताई. नमस्कार दादा. गेल्या 42 वर्षापासून पुरुष प्रधान शंकरपटात एक स्वतःची अस्तित्व निर्माण करायची प्रयत्न करू राहिले. मी असं ऐकलं की तुम्ही देवकीनंदन जो चित्रपट आहे गाडगे महाराजावर त्यांच्यामध्ये दुसरा धूर हाकलली. त्यानंतर महिला धुरकरी तयार करण्याचे तुम्ही खूप प्रयत्न. पण या पुरुषी प्रधान शंकरपटात तुम्ही कशा काय आल्या? या पुरुषी प्रधान शंकरपटामध्ये म्हणजे एक सर्व क्षेत्रामध्ये महिला असतात, पण हाच एक शंकरपट असा महिलांपासून वंचित होता. याच्यामध्ये महिला या क्षेत्रामध्ये यायला घाबरत होत्या. पण आपण एक हे जर मर्दानी खेळ म्हणतात, या मर्दानी खेळामध्ये एक महिला अशी एक मी जिद्द तयार करून या शंकरपटामध्ये संघर्ष करत या शंकरपटामध्ये सहभागी झाले. तुम्ही संघर्ष म्हटला, या शंकरपटात तुम्हाला संघर्ष काय करावा लागला हे जर लोकांपर्यंत पोहोचलं तर फार चांगलं होईल. आता पुरुषांनी सांगितलं की बुवा या शंकरपटामध्ये महिला पाहिजे नाही आणि आली पाहिजे नाही, तर ते मला असे खोचरपणे बोलू लागले. मी या शंकरपटामध्ये भारताचा स्वाभिमान राखण्यासाठी महिला धुरकरी रिंगीवर स्वार होऊन त्यांना रिंगी हाकून दाखवली आणि सतत 42 वर्ष झाले या शंकरपटामध्ये भाग घेत. तुम्ही बैल सुद्धा जोपासता? बैल सुद्धा जोपासते. तर बैलाची लहानपणापासून जी जोपासना केली. एका गाईला आवडे जावडे जुळे 2 वासरं झाले होते. त्यांचे नाव जीवन आणि पवन ठेवले. त्यांना मुलाबाळासारखं आंघोळ करणं, जेवण देणं, सर्व गोष्टींनी त्यांना सांभाळत केल्या. दूध पाजणे आणि आपण जे बोललं ते त्यांना आपली भाषा समजत होती. त्याप्रमाणे त्यांना लोक म्हणाले की बा हे पटात भाग घेतील. एक कार्यक्रमासाठी लोक आलेले. तर मला वाटलं की बा आपण पट अजून आपण स्वप्नातही पाहिला नव्हता, तर आपण पटामध्ये यांना घेऊन जाऊ. पहिल्या दिवशी पटात नेले आणि त्यांना रिंगीसवर झुकले आणि त्याच्यावर मी महिला धुरकरी स्वार झाले. तर त्यांनी प्रथम क्रमांक काढला. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा रिंगीवर बसल्या त्यावेळेस मनात भीतीचं वातावरण होतं का? त्यावेळेस भीतीचं वातावरण थोडं होतंच, पण एक असा मनाचा निर्धार केला होता की जर घरात मेल्यानंतर काही होत नाही, जर मर्दानी माणूस असला ग्राउंडमध्ये मेला तर त्याचं नाव अमर होते. यासाठी मी या शंकरपटामध्ये धुरीवर स्वार होऊन आणि महिला धुरकरी बनली. हे सर्व करत असताना तुम्हाला सरकारकडून महिला धुरकरी म्हणून काही पारितोषिक किंवा पुरस्कार मिळाले नाहीत का? आजपर्यंत मला शासनातर्फे मी खूप प्रयत्न केले शासनापर्यंत पोहोचायचे, मानधनासाठी किंवा आपल्याला पुरस्कारासाठी, पण आजपर्यंत कोणीही आपली गोष्ट कानावर घेतली नाही. आणि सतत 40 वर्ष झाले मी महिला धुरकरी असून बैलांची जोपासना करते, सर्व क्षेत्रामध्ये भाग घेत. सर्वजण पाहतात, पण त्याचा विचार आजपर्यंत शासनाने केला आणि शासनाकडे मी अनेक वेळा मागणी करूनही शासनाने आपल्या मागणीसाठी कानाडोळा केलेला. तुम्ही आतापर्यंत जे बैल पटात खेळवले यामध्ये सर्वात उत्कृष्ट तुमचा बैल कोणता आणि का? सर्वात उत्कृष्ट जे जीवन आणि पवन हे जुळवे भाऊ होते. त्यांना मी जर सांगितलं बाळा इथंच थांब तर तिथंच थांबायचे. धूर आपल्याला जर शंकरपटामध्ये हाच क्रमांक घेतला गेला पाहिजे तर माझे बैल तेच ऐकत होते आणि तोच क्रमांक मला पटवून देत होते.
आणि त्यांना मी लहानपणापासूनच तशी जोपासना केली आणि तसं त्यांना प्रोत्साहन दिलं, मी तिला वागणूक दिली. आतापर्यंत तुम्ही किती पट स्वतः हाकलून नंबर घेतले? आतापर्यंत म्हणजे ती 40 वर्षामध्ये स्वतः हाकलून प्रत्येकी दरवर्षी समजा शंकरपटामध्ये महिला धुरकरी म्हणून 100 पट हाकलून प्रथम क्रमांक घेतले. पण त्याचं कसं मला आता जोडीची जोपासना करावं लागते, परिस्थिती नाजूक असल्या कारणानं मला ह्या गोष्टी शासनापर्यंत माझ्या ह्या गोष्टी पोहोचावं आणि त्यांनी काहीतरी मला प्रोत्साहन करावं, म्हणजे एक पुरस्कार देण्यात यावा अशी माझी एक इच्छा आहे. मरणोत्तरांत पुरस्कार दिल्यापेक्षा अगोदर जर पुरस्कार हयात असताना दिला तर त्याची एक वेगळी आवड आणि समाजामध्ये ते इमेज त्यांची चांगल्या प्रकारचे येऊ शकते. तुम्ही हे करत असताना तुम्हाला तुमच्या घरच्यांचा विरोध नव्हता का? मला माझ्या घरच्यांचा विरोध होता, पण माझे वडील जे पोलीस पाटील होते पहिल्यापासून मला मुलाची प्रेरणा त्यांनी दिली आणि त्यांनी सांगितलं की बा मुलगी हे घरात ठेवूनच काही होत नाही, तू मुलासारखी माझ्यासोबत राहा आणि मुलासारखी वाग. माझ्या वडिलांचं मला 100% अनुदान प्रोत्साहन होतं की तू एक शंकरपटामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये भाग घेतला तरी माझा तिला काही विरोध राहणार नाही. म्हणजे चूल आणि मूल यामध्ये न अटकता सीमाताई पाटील यांनी ते पुरुषी प्रधान देशात ते झुगारलं आणि स्वतः शंकरपटात त्या आल्यात. लोकांना कधी कधी प्रश्न पडतोय की सीमाताई पाटील ह्या पटात आल्यानंतर यांनी लग्न केलं का नाही केलं, हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. तुम्ही अविवाहित आहात का लग्न झालेलं आहे? मी आई वडिलांच्या हिशोबाने लग्न केलं आणि लगेच आई वडिलांच्या हिशोबाने लग्न केलं म्हणजे तुमची लग्न करायची इच्छा नव्हती का? नाही, माझी अजिबात लग्न करायची इच्छा नव्हती. पण आई वडिलांनी एक फोर्स केल्यानंतर त्यांचं म्हाताऱ्या लोकांचं ऐकावं लागलं म्हणून लग्न केल्यानंतर एकाच वर्षात मी डायव्हर्स देऊन टाकला. आणि एका वर्षात तुम्ही डायव्हर्स का दिला? मला माझ्या स्वतःचं जीवन एक खेळाडू प्रवृत्तीने जगायचं होतं. म्हणजेच याचा अर्थ असा निघतोय की तुम्ही महिला सक्षम असल्यामुळे तुमच्या घरच्या लोकांनी तुम्हाला दाबायचे प्रयत्न केले, त्यामुळे तुम्ही तो दबाव न स्वीकारता डायव्हर्स घेतला. डायव्हर्स घेतल्यानंतर लोकांच्या भावना तुमच्या बाबतीत काय होते? लोकांच्या भावना कितीही काही असल्या तरी मी माझ्या स्वतःच्या मनाचा निर्धार केला की मला या खेळाडू प्रवृत्तीमध्ये भाग घेऊन मला माझं जे खेळाडू प्रवृत्तीचं आहे ते मला खेळण्यासाठी मनमोकळेपणाने मी खेळावं. त्या DHMSच्या क्षेत्रातून जॉबवर ना केला 5 ते 10 वर्ष मी DHMS करून मी आयव्ही टचिंग वगैरे मी छोटासा एक दवाखाना चालवला. पण मला वाटलं की सर्व क्षेत्रामध्ये आपण सहभागी व्हावं म्हणून डॉक्टरकीच केलं. एंटीक्रिप्शनमध्ये महाराष्ट्र लेवलला मी काम केलं आणि त्याच्यानंतर सर्व गावाची सेवा करून कोणाचं इंजेक्शन गोळ्या वगैरे सर्वांची मी सेवा केली. त्याच्यानंतर आणखी या महादेवाच्या नंदीवरती एक जीवापाड प्रेम करून या शंकरपटामध्ये सहभागी. तुम्ही या पट क्षेत्रात आल्यात, लोकांना माहिती आहे की सीमाताई पाटील यांनी देवकी नंदन या फिल्ममध्ये काम केलं. तो योग कसा काय आला? तो योग असा आला की माझ्याकडे जुडवे जीवन पवन ही एक जोडी होती आणि एक डेब्यू पिक्चर किंवा एक देवकनंदन गोपाळ पिक्चरची शूटिंग कडंबा कसुरा शेगाव इथं होत होती. तर त्यांनी सांगितलं बाबा त्या ताईची जोडी आणि ती ताई एक महिला धुरकरी असल्या कारणाने त्यांनी मला आमंत्रित केलं. त्या खेळामध्ये मला 7 दिवस त्यांनी एक रोल करायचा सांगितला. तो रोल केला, धूर हाणण्याचा रोल केला आणि ते एक मोहन जोशी म्हणून मधुबाला हिरोईन त्यांच्यासोबत मला 2-3 रोल दिले होते त्यांनी. एक बैल हाकलण्याचा दिला आणि दुसरा देवाणघेवाण करण्याचा दिला बैल व्यापाऱ्याचा. असे 3-4 रोल त्यांनी मला दिले आणि त्याचा अवॉर्ड पण मला मिळालेला आहे. तुम्ही महिला धुरकरी तयार करण्याची कोशिश केली नाही का कधी? मी महिला धुरकरी तयार करण्याची कोशिश केली आणि इकडे यवतमाळ जिल्ह्यातली एक मुलगी लक्ष्मी सोनबावने तिला पण तयार केलं. आणखी आता एक यवतमाळ जिल्ह्यातली मुलगी तयार केली. पण त्यामध्ये असं होते की त्या महिला जे कार्य करायला पाहतात त्याच्यामध्ये जरा माणसाची किंवा पुरुषांची थोडी अडचण निर्माण होते. बरं, तुम्हाला एवढी प्रसिद्धी मिळाल्यानंतर तुम्हाला कधी राजकारणात यावं असं कधी वाटलं नाही का? राजकारणात यावं असं वाटलं. मी ग्रामपंचायतमध्ये 5 वर्ष सदस्य पण राहिलेली आहे. राजकारणामध्ये आली पण त्याच्यामध्ये त्याच्या पुढे तुम्ही पाऊल टाकण्याचे प्रयत्न का केले नाही?
त्याच्या पुढे पाऊल टाकण्याचे प्रयत्न म्हणजे या बैलांच्यानं मी याच्याच्यानं मी प्रयत्न केले नाही तर तसं मी BJP कार्यालयामध्ये कार्यरत असते. एक महिला कार्यकर्ती म्हणून त्याच्यामध्ये भाग घेतला, पण बाकीच्यांचा सपोर्ट नसल्यामुळे मी आपण याच्यामध्ये भाग घेतला. महिलांकडून बैलांचं नियोजन होऊ शकत नाही हे मी समजू शकतो, पण अशा वेळेस महिलांना तुम्हाला साथ देत नाही. एवढे मोठे पुरुष आहेत पण तुमच्यासोबत नियोजन करताना महिला नाहीत. पण अशा वेळेस तुमच्या या सर्व बैलांचं नियोजन करणारा कोण? अशा वेळेस नियोजन करणारे हे आपले बेलखेडचे आहेत, राहुल भाऊ आहेत, राजे ते डॉक्टर सध्या इथे आहेत का? हो आहेत ना. या राहुल भाऊ इकडे. आणि धुरकरी धुरकरी आहे राम. आतापर्यंत सर्वोत्कृष्ट धुरकरी कोण? आतापर्यंत ते आता आपले बैल गेले तेव्हापासून हा धुरकरी ठेवला आहे आपण. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव काय? राहुल शरद. सीमाताईच्या सोबत आपण किती वर्षापासून जोडलेला? मी आमच्या गावाला पट झाला होता मागच्या वर्षी, त्यावेळेस पासून मी मावशीच्या संपर्कात आहो. आणि मावशीची बहीण महाकाल शंकरपट आहे बेलखेडला, आम्ही ठरवत असतो. त्यावेळेसपासून मी मावशीच्या संपर्कात जोडलेला. बैल पण माझ्या घरी असतात मावशीच्या आसपास. आपलं नाव काय? राहुल शरद. तुम्ही या पट क्षेत्रात कधी आले? पट क्षेत्रात माझ्या घरी गुरा होता, त्या मला समजा काही समजत नव्हतं. त्यावेळेसपासून मी या पट क्षेत्रात आहो. बैलांचं नियोजन करताना तुम्ही नियोजन कशा प्रकारे करता? नियोजन मी पद्धतनं म्हणजे माझ्या पद्धतीनं करतो. लग्न झालं काय? लग्न झालं होतं. बायको काय म्हणते मग या पटात आल्यानंतर? बायको राहिलीच नाही ना दादा. म्हणजे पटामुळे बायको चालली. म्हणजे इथं दोन उदाहरण आहेत. शंकर पटामुळे कसं कसं जीवन उद्ध्वस्त होते. हा. म्हणजे यांनी नंदी लावून घेतलं. सीमाताई यांनी एका वर्षात पटासाठी डिवोर्स घेतलेला आहे आणि राहुल भोने सुद्धा शंकर पटासाठी डिवोर्स घेतलाय. तुम्ही बायको सोडून या पटात येत असताना तुम्हाला समाजाकडून काय टोमणे मिळाले? समाजाचे टोमणे भरपूर मिळाले मला, पण माझ्या जीवनाचा अनुभव पाहिला मी. आजकालच्या पोरी सोडून जातात पण बैल कधी सोडून नाही जात. बायकोपेक्षा बैल जीवाचा आहे. माणसापेक्षा बैल जीवाचा आहे. नान जीवाचा तुम्ही माणसापेक्षा बैलांवर प्रेम करणारे आहात. म्हणजे तुमची बायको तुम्हाला धोका देऊन गेली असं म्हणण्यास काही हरकत नाही. माझी बायको धोका देऊन गेली मला आणि तिने पळून लग्न केलं. शंकरपटात मी जेव्हा मुलाखत घेतो तेव्हा कशीच्या कशीच लोक भेटतात विचारांना. म्हणजे कधी कधी मला विचार पडते का त्यांना प्रश्न कोणते करावे आणि त्यांची उत्तर कसे काय भेटतील. पण तरी शंकरपट येणाऱ्या काळात हा पॉप्युलर होत आहे. हीच एक शेतकऱ्यासाठी आणि शंकरपट प्रेमी तसेच जोडी मालक आणि त्याच्यावर असणारे कर्मचारी यांच्यासाठी आल्हाद गोष्ट आहे. गन्ना फन्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामॅन राजेश गवईसोबत. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पात्रा गन्ना फन्ना यूट्यूब चॅनल. प्रिय दर्शकों, गन्ना का लाइक सब्सक्राइब शेयर करना विसरू नका.